नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. पुण्यातल्या आंबेल ओढ्यातल्या अतिक्रमण कारवाईचा वाद आता चांगलाच पेटणार असल्याचं दिसतंय. काल या भागामध्ये नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर आज त्या पुन्हा या ठिकाणचा आढावाही घेणार आहेत. दरम्यान आंबेल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलता येतो का याची पाहणी मुख्यमंत्री करतील असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान कोणाच्या इशाऱ्यावरून ही कारवाई करण्यात आली, तसंच या संदर्भात पालिका आयुक्तांना उत्तर द्यावंच लागेल असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय. त्यामुळे आता या कारवाईचं गुपित लवकरच फुटण्याची शक्यता आहे. आंबेल ओढ्याच्या या प्रश्नावरून आता राजकारण पेटल्याचं देखील आपण पाहतोत. या सगळ्याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आहेत सध्या. अद्वैत, आंबेल ओढ्यावर जी कारवाई झाली, जी कारवाई केल्यानंतरची आपण प्रतिक्रिया पाहिली, आक्रमक भूमिका इथल्या सगळ्या या लोकांनी घेतल्याचं आपण बघितलं. पण आता या सगळ्या मुद्द्यावर नेमकं या कारवाई मागे कोणाचा हात होता, कुणी ही कारवाई करायला सांगितली होती, याबद्दलची उत्सुकता जी गेल्या काही दिवसांपासून ताणली गेली होती, कुठेतरी आता त्याबद्दलचा खुलासा होण्याची शक्यता आहे. मात्र ही कारवाई नेमकी कुणी केली, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, ही कारवाई तर पालिकेने केली हे बरोबर आहे, परंतु मुद्दा असा आहे की ऐन पावसाळ्यामध्ये किंवा आता कोरोना काळामध्ये जे काही नियम आहेत, जमावबंदीचे असतील, संचारबंदीचे असतील, एकत्र किती लोकांनी यावं काय, तर या काळामध्ये ही कशी काय कारवाई केली? नितीन राऊत जे आहेत ऊर्जामंत्री, ते काल आले आणि त्यांनी हे 2-3 मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत. त्यामुळं आधी सुप्रिया सुळेंनी तर थेट आरोप केला होता की महापौरांनी राजीनामा द्यावा या कारवाईबद्दल. तेव्हा महापौरांनी कुणाचं नाव घेतलं नव्हतं, पण ते सूचकपणे बोलले होते की महापालिकेचा काही संबंध नाही आहे, सुप्रियाताई तुम्ही नीट माहिती घ्या आणि पुणेकर सुज्ञ आहेत की कुणी कारवाई केली. या दरम्यान जे मोर्चे निघाले त्यातल्या बहुजन वंचित आघाडीचा जो मोर्चा होता त्याने थेट आरोप केला सुप्रियाताईंच्या समोरच की अजित पवार यांच्या जवळचा बिल्डर आहे आणि त्यांनीच ही कारवाई केली. त्यामुळे त्या म्हटल्या की तुम्ही पुरावे द्या, मी कंप्लेंट करते. आता या सगळ्यानंतर नीलम गोऱ्हे जे आहेत तर त्यांनी आढावा घेतला आणि त्यांनी स्पष्ट केलं की यात 2-3 बाबी फार महत्त्वाच्या आहेत. एक तर हा जो आंबेल ओढा आहे तर तो वळलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि तो सरळ करण्यासाठी हे अतिक्रमण झालेलं आहे, ते आम्ही हटवतोय अशी पालिकेची भूमिका आहे. मात्र हा खरोखर नाला जो आहे तो अतिक्रमणामुळे वळलेला आहे का, तो सरळ करायचा असेल तर तज्ज्ञांचं मत काय आहे, असा नैसर्गिक प्रवाह वळवता येऊ शकतो का, असे मुद्दे जे आहेत ते हे केलेलं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरं पाडण्यासाठी किंवा घरं खाली करण्यासाठी जी नोटीस दिली ती बिल्डरनी दिली आहे, पालिका प्रशासनाने दिली नाही, असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलेलं आहे. आणि आता याचं उत्तर जे आहे ते आयुक्तांना द्यावं लागेल. या सगळ्यामध्ये आता अजित पवारांनी पण काल प्रतिक्रिया दिलेली आहे की मला का बदनाम करता, माझा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीशी. यामुळं नेमकी कारवाईचे आदेश कोणी दिले ह्याचं गुढ वाढले. आपल्यासोबत आता काही स्थानिक लोक आहेत ज्यांना ह्याचा फटका बसला, पण त्यांना विचारूयात. तुम्ही बघताय आता कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल? माझं या सगळ्याबद्दल, मी महानगरपालिकेचे जे अधिकारी या ठिकाणी आले होते, सकपाळ साहेब, या ठिकाणचे पोलीस इंदलकर साहेब आणि DC त्या मॅडम होत्या, तावरे मॅडम होते, ह्या सर्वांना मी विचारलं, माझ्यासमोर उभारले होते. ताई म्हणलं, तुम्ही हा कोरोनाचा काळ आहे, पावसाचा जो हा प्रकार आहे, ह्या काळामध्ये एवढा फौज फटाकिवा घेऊन तुम्ही कारवाई कशी काय करू शकता तुम्ही? तर त्यांच्याकडे उत्तर देण्यासाठी काहीच नव्हतं. सगळे हातपाला, आम्हाला कारवाई करायची आहे. बिल्डरने साधं एक लेटर दिलं होतं, ते लेटर आम्ही त्यांना समोर करून दाखवलं, ह्याच्यावर तुम्ही करू शकत नाही. आम्ही त्यांना विनवणी करत होतो, सगळ्या आया आमच्या आई बहिणी आडव्या पडल्या होत्या. आमचा 2 वाजेपर्यंत स्टे मिळणार आम्हाला 100% गॅरंटी होती. एक 2-3 तास थांबा, त्यांनी कुणाच्या एका धरपकड चालू केली. बाबासाहेबांच्या ठिकाणच्या प्रतिमा, अण्णाभाऊ साठे शिवाजी प्रतिमा. तुमचं असं म्हणणं आहे की त्यांनी जुमानलंच नाही तुम्हाला? मला सांगा, आता राजकारण सुरू झालंय, महापालिकेचे लोक म्हणतात की आमचा काही संबंध नाही, एक प्रकारे सरकारचा संबंध आहे, सरकारचे लोक म्हणतात की महापालिकेची कारवाई आहे. तर या सगळ्यातनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणार आहेत का? आमच्या मागण्या मान्य व्हायलाच पाहिजे, कारण आमची जी घरं पडलेली आहेत ती बांधून मिळाली पाहिजे, पूर्ण नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे. आणि हे ओढ्याचं बांधकाम वळवण्याचा काही हे नाहीच आहे, कारण ओढा हा काय आत्ताचाच नाही आहे, पूर्वीपासूनचा ओढा आहे.
तुमचं असं म्हणणं की हे जे कारण सांगितलं होतं की ओढ्याचा प्रवाह अतिक्रमणामुळे बदलला ते नाहीये. आता पूर आलेले 2 वर्ष झाले, मग 2 वर्षात तुम्ही का नाही कारवाई केली कुठली? जेव्हा पूर आला तेव्हा कुणी नव्हतं आलेलं, पण आत्ताच तुम्हाला काय हे सुचलं? आणि नाला बाधित आज कितीतरी वर्ष 70 वर्ष झालं लोक इथं राहत आहेत. मग एवढ्या 70 वर्षाच्या लोकांना आत्ताच नाला बाधित ठरवण्याचं कारण काय? दुसरं एक सांगा मला की इथं आता काही लोक जे आहेत त्यांनी मान्य केलेलं आहे पुनर्वसन, काही लोक गेलेले पण आहेत, हां काही लोक उरलेले पण आहेत वगैरे. तर असं काय आहे का की म्हणजे खूप थोड्या लोकांचाच आता ह्याला विरोध आहे? कारण कसं आहे ठीक अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की अतिक्रमणामुळं पूर येतोच कुठंतरी, फटका बसतोच, त्यामुळं ही कारवाई झालीच पाहिजे. आम्हाला जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त आम्हाला लिहून द्यावं त्यांनी की 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर तुमचं पुनर्वसन इथंच केलं जाईल. आमची फक्त तेवढीच मागणी होती. तुमचं पुनर्वसनाला तयार आहे तुमची? हो. तुमचं काय म्हणणं आहे? आमचंही तसंच आहे. आम्ही इथं जवळजवळ 77 पासून राहतोय. आतापर्यंत अशी काही परिस्थिती आलीच नाहीये, नाल्याचा प्रश्न उद्भवलाच नाहीये. आत्ताच ह्यांनी दाखवलंय आणि अचानक ही कारवाई केली आमच्यावर, तर मग आम्ही करायचं काय? आणखीन आपण काही प्रतिक्रिया घेऊयात लोकांच्या. तुम्ही सांगा मला की काय नेमकं काय म्हणजे कोण बोलणार? प्रकार असा आहे, ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला इथून पाणी गेलं. ही पाणी हा इथं ऑलरेडी ओढा नाला नाही. नाला पूर्वीचा जो आहे नकाशामध्ये, मग हे पहिलं महापौरच घर पाडा आणि माझे महापौर, आणि हा नाला असा जातो की जो सांगाडा बिल्डिंगचा आहे. नाला वळला हे तर गोष्ट खरी, नाला वळलाच नाही ना. वळलाच नाही नाला. हा नाला ह्यांनी म्हणजे इथं पाण्याला पुराचं, त्याच्यामुळे ह्यांनी प्रतिक्रिया काय दिली की हा नाला इथनंच आहे म्हणून. पण ॲक्च्युली तिथं मातीची भिंत असल्यामुळं वरून पाणी आलं, त्याच्यामुळे त्यांना ग्रह असं वाटलं की हा नाला आहे इथं, आणि हा महानगरपालिकेने ठराव मंजूर केला. तो कधी केला काय केला आपल्याला माहीत नाही. पण ॲक्च्युली जो नाला आहे पूर्वीचा शिवकालीन, तो हे माझे महापौर आहे, हा नाल्यामध्ये आहे ऑलरेडी. आणि इथून हा सांगाडाची बिल्डिंगचा, तिथून पुन्हा एक पुढे एक समाज मंदिर आहे. तो मुद्दा लक्षात आला नाही. इथं मला सांगा आता काय भूमिका आहे तुमची या, कारण ही जी स्थगिती दिली आहे ती तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. हां म्हणजे तुम्हाला दिलासा मिळाला थोडासा, पण कायमस्वरूपी दिलासा मिळेल असं नाही. आता तुम्ही काय ठरवलं या कारवाईनंतर की इथून जायचं का, जे तुम्हाला पुनर्वसन करणार आहे तिथं राहायला, जसे काही लोक गेलेले आहेत, का तुम्ही इथंच तुमची घरं परत बांधून द्या ह्याच्यावरती ठाम आहात काय? आम्ही असं म्हणतोय की पूर आला तर तो 2 वर्षापूर्वी आला, पण पूर काय फक्त आंबेलोड्याला आलेला नाही आहे. पूर आलाय तो कात्रजच्या तळ्यापासून सगळं आलाय. तर मग तुम्हाला आत्तापर्यंत ह्या कात्रजच्या तळ्यापासून आंबेलोड्यापर्यंत जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत, तर त्या झोपडपट्ट्यांवर का नाही तुम्ही कारवाई केली? तुम्हाला आंबेलोडा हा स्पॉट का दिसला? आणि पुनर्वसनाला आमचा विरोध नाही आहे. तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडताय. तुमचं असं म्हणणं आहे की आंबेलोडा जिथून सुरू होतो कात्रजलापासून हा जो सगळा आहे, तिथं जिथं अतिक्रमण झाले असं वाटतंय महापालिकेला किंवा याला, ज्याच्यामुळे हा प्रवाह बदलला पुरतो, त्या सगळ्यावरती कारवाई केली पाहिजे. फक्त आंबेलोड्याला टार्गेट केलं जातं. आणि आम्ही असं अद्वैत मी थांबवतो आपल्याला काही क्षणांसाठी. आपण या संदर्भात आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ देखील आहेत सध्या फोनलाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे, कारण या सगळ्या कारवाईमध्ये आपण बघितलं तर सातत्यानं महापौरांची प्रतिक्रिया महत्त्वाची राहिलेली आहे. मुरलीधर मोहोळ यांचं नेमकं या संदर्भातलं काय म्हणणं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र या कारवाईमागे नेमकं कोण आहे हा प्रश्न सातत्यानं वारंवार उपस्थित केला जातोय. ऐन पावसाळ्यात या लोकांचं डोक्यावरचं जे छत आहे ते नाहीसं झालंय, पाडलं गेलेलं आहे. त्यामुळं या लोकांची मागणी आहे, नागरिकांची मागणी आहे की इथल्याच भागावरच्या या सगळ्या घरांवर, या सगळ्या बांधकामांवर ही कारवाई का केली गेली, आणि तेही ऐन पावसाळ्यातच ही कारवाई करण्यामागचं नेमकं कारण काय? आंबेलोढ्याला टार्गेट केलं जातंय का, हा देखील प्रश्न काही इथल्या स्थानिकांनी उपस्थित केलेला आहे. ऐन पावसाळ्यातच ही कारवाई का केली हा देखील एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलता येतो का? बदलता येत असेल तर मग इतके दिवस प्रशासन काय करत होतं? हे अतिक्रमण जर असेल तर ते इतक्या दिवसांपासून अतिक्रमण कसं काय सहन केलं गेलं प्रशासनाकडनं, हा देखील महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे. मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत जोडले जाणारच आहेत थोड्याच वेळात. आपण त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घ्यायचीच आहे. मात्र पुन्हा एकदा अद्वैत मेहता यांच्याकडे मी जाणार आहे. अद्वैत, एकीकडे आपण स्थानिकांच्या प्रतिक्रिया तर पाहिल्या, त्यांचं म्हणणं नेमकं काय हे आपण ऐकून घेतलं, पण राजकारण या सगळ्या मुद्द्यावर आता रंगतंय आणि हे प्रकरण येत्या काळात कदाचित आणखी चिघळेल की काय असं वाटतंय? म्हणजे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते
प्रतिनिधी काही मंत्री देखील यावेळेला या घटनास्थळी येऊन तिथल्या स्थानिकांची चौकशी करून गेले, विचारपूस करून गेले. मात्र अडचणीचे प्रश्न ज्या वेळेला विचारले गेले त्यावेळेला त्यांनी ह्या प्रश्नांना उत्तर देण्याचं टाळलं. सुप्रिया सुळे देखील आलेल्या होत्या. त्यांनी देखील म्हटलं की तुमची जी काही अडचण आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. मात्र ज्या वेळेला अजित पवारांच्या संदर्भातले आरोप झाले त्यावेळेला त्यांनी म्हटलं पुरावे द्या, मग आपण त्याबद्दल नेमकी काय कारवाई करायची ते बघू. हे सगळं सुरू आहे. एकीकडे राजकारण सुरू आहे या सगळ्या मुद्द्यावर, हे देखील सध्या दिसतंय. मुरलीधर मोहोळ पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मोहोळ साहेब, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. आंबेल ओढ्याचा वाद आता आणखी चिघळतोय की काय असं वाटतंय? या सगळ्या मुद्द्यावर राजकारण रंगतंय की काय असं वाटतंय? आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. निश्चितपणे याच्यामध्ये राजकारण वाढतानाच दिसतंय. खरं तर मूळ प्रश्न राहिला बाजूला की तिथल्या 130 लोकांचं योग्य तऱ्हेनं त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद करून त्यांचं पुनर्वसन करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असताना आता याच्यामध्ये काहीच गरज नाही आता राजकारण करण्याची आणि तो विषय वाढवण्याची. मला असं वाटतं की आता त्याच्यामध्ये महापालिकेने जो काय आंबेल ओढ्याचा मास्टर प्लॅन केला त्याच्यातला तो एक भाग होता, पण इतक्या घाईघाईने प्रशासनाने केला. आता तो का केला, त्याच्या मागे काय कारण आहे, हे सगळं आता पुढे आलेलंच आहे. मला त्याच्यात नाही जायचं. मला असं वाटतं की महापालिका म्हणून आमचं एवढंच काम आहे की 130 लोकांना आमच्या आता न्याय देणं, त्यांच्या बाबतीतली जी काही पुनर्वसनाची विषय आहेत ते पूर्ण करणे, एकाही व्यक्तीला तिथून बेघर होऊ न देणं ही महापालिकेची आमची भूमिका आहे आणि आम्ही ते करणार. मोहोळ साहेब, आपण मगाशी म्हणालात की या मागे नेमकं कोण आहे सगळ्यांना माहिती आहे, पण नाव कोणाचंच समोर येताना दिसत नाहीये. आपल्याला जर माहिती असेल तर कृपा करून आपण हे नाव सांगावं, जेणेकरून आणखी या संदर्भातली स्पष्टता येऊ शकेल, तिथल्या लोकांना पण नेमकं कळू शकेल की या मागे नेमकं कोण आहे. नाही माहिती आहे, तिथल्या नागरिकांनाही माहिती आहे, त्यामुळे मला आता त्याच्यात जायचंच नाही आपल्याला. मला असं वाटतं की आता याच्यामध्ये पुन्हा आपण त्याच मुद्द्याकडे मागे जाऊन हा विषय पुन्हा वाढतो. त्याच्यापेक्षाही आता तो संपवणं, तिथल्या 130 कुटुंबांना न्याय देणं, त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना विश्वासात घेऊन पुनर्वसन करणं, हा मुद्दाच मला आता महत्वाचा. मोहोळ साहेब, आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता देखील आपल्या सोबत आहेत. सर बोला. महापौर सर, 2 प्रश्न द्या. ठीक आहे, तुम्ही उत्तर नका देऊ कोण आहे, सुज्ञ आहेत पुणेकर वगैरे, सगळं बरोबर आहे. नक्की काय वस्तुस्थिती आहे की हा जो नाला आहे त्याचा नैसर्गिक प्रवाह जो आहे तो बदलला गेलेल्या अतिक्रमणामुळं, म्हणून आता तो सरळ करण्यात येतोय आणि तो जर सरळ केला तर पूर येणार नाही का? आता जर नाला वळवला म्हणजे त्याचा जो प्रवाह नीट केला तर पूर येईल? कारण आता नीरम गोरे असं म्हणतात की हे पर्यावरण तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट ठरवतील आणि मुख्यमंत्री त्याची दखल घेतील. तर हा नेमका जो मुद्दा आहे तो. आणि दुसरा की तुम्ही असो किंवा पालकमंत्री, ठीक आहे त्या वादात पडायचं नाही, तुम्ही भेट दिली नाही अशी पण एक तक्रार आहे. प्रत्यक्ष इथं येऊन शहराचे प्रथम नागरिक म्हणून किंवा पालकमंत्र्यांनी पालकत्वाच्या भूमिकेतून तुम्ही या लोकांना भेटून दिलासा द्यायला पाहिजे, ते तुम्ही केलेलं नाही अशी एक स्थानिकांची तक्रार आहे. तर 2 फक्त उत्तर अपेक्षित आहेत की नेमकं नैसर्गिक प्रवाह हा बदलला गेलाय का? नाही, 1987 जो डीपी आहे त्याच्यामध्ये तो सरळ केलेला नाला आपल्याला दिसतोय, म्हणजे त्याच्यात सरळ आहे. तर तो नंतर यू आकाराचा झाला तर त्याच्यामध्ये जवळपास त्या वस्तीमध्ये 600 ते 700 घरं आहेत. हा फक्त 130 घरांचाच प्रश्न होता, जो त्या सरळ नाला जो आहे त्याच्या मना बाधित होणारी साधारणतः 130 घरं आहेत. आणि त्याच्यामुळे काही आपण 600-650 घरांचा विषय घेतलेलाच नाही पालिकेने. आपलं म्हणणं एकच होतं की त्याच्यामध्ये या 130 घरांचा नाला सरळ करत असताना आपल्याला योग्य पद्धतीनं त्यांचं पुनर्वसन करणं, तर हा त्याच्यातला मुद्दा होता. आणि म्हणून ही 130 घरांचं स्थलांतर करणं, ही प्रक्रिया करणं, फक्त ती ज्या पद्धतीनं कारवाई झाली ती कुठल्या प्रकारे एकमेकाशी आपण चर्चा करून ठरवून किंवा घाईघाईनं का केली गेली हाच प्रश्न आहे, तो मी कायमच बोलतोय. तर याच्यामध्ये महापालिकेची असली कारवाई आजपर्यंत कधी झालेली आपण पाहिली नाही की इतका मोठा फौजफाटा पोलिसांनी हे सगळं घेऊन सकाळी अशी आजपर्यंत कुठंच कारवाई नाही. तर याच्यामध्ये प्रशासनानं हे जे केलंय. पण महापौर साहेब मला सांगा की बरोबर आहे महापौर सर, पण खरं तर कोरोना काळामध्ये पक्ष जरी वेगळे असले तरी तुम्ही काय किंवा अजित पवार यांच्यामध्ये खूप चांगलं ट्युनिंग दिसून आलेलं होतं, त्याचं कौतुकी झालेलं होतं. मग याच बाबत कसं काय कम्युनिकेशन गॅप राहिला की तुम्ही म्हणताय की घाईघाईने कारवाई केली, पावसाळ्यात केली, कोरोना काळात केली, करायला नको होती? त्यामुळे मग म्हणजे खरं तर पालकमंत्री आणि महापौर या दोघांमध्ये उत्तम ट्युनिंग दिसलं होतं जरी पक्ष वेगळे असले तरी. याच्या बाबतीमध्ये असं काय झालं की मग नाराज झाले, तुम्हाला कालच्या बैठकीला पण बोलवलं नाही आणि आता हे कशामुळे घडलं? म्हणजे
पण मलाच ते समजत नाहीये की हे का घाईघाईत झालं. मी तेच म्हटलं की हे तर उत्तर प्रशासनच देऊ शकेल ना, की का दबाव होता आणि त्यांनी का ऐकलं सगळं एवढं कोणाचं, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे तो मुद्दा घाईघाईनं झाला हे मी सातत्यानं म्हणजे बोलतोय. आयुक्त आता आयुक्तांना हो प्रशासन प्रमुख आयुक्तांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. एक हा विषय आहे. दुसरा राहिला नागरिकांच्या संदर्भातला प्रश्न. आमचे लोकप्रतिनिधी असतील, तिथले विषय संदर्भातली माहिती घेणं असेल, त्या दिवशी सुद्धा सातत्यानं त्या संपर्कात होतो. मी गावाला होतो, संपर्कात होतो. कारवाई थांबवावी अशी सुद्धा माझी त्या ठिकाणी भूमिका होती. फक्त आता हे इतकं सगळं गोष्टी झाल्या त्याच्यानंतर आता हा विषय झाल्यानंतर मला असं वाटतं की आता फक्त एकच की आम्हाला त्याचं लवकरात लवकर हा विषय त्या नागरिकांचा पुनर्वसन करून संपवावा. थोडंसं आपल्याला थांबवतो. मला माफ करा, मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. आपलं या संदर्भातलं म्हणणं मी पूर्ण करायला आपल्याला वेळ देणारच आहे. आपल्यासोबत सध्या नीलम गोऱ्हे देखील आहेत फोन लाईनवरनं. नीलमताई, आपण या सगळ्या घटनास्थळी भेट दिली होती, तिथल्या सगळ्या स्थितीचा आपण आढावा घेतला होता आणि स्थानिकांची अडचण, त्यांच्या व्यथा देखील आपण जाणून घेतल्या होत्या. या सगळ्यानंतर आपण एक महत्त्वाचा मुद्दा देखील मांडला. मुख्यमंत्री या सगळ्याबाबतचा योग्य तो निर्णय घेतील, कारण पर्यावरण तज्ज्ञांचं मत देखील घेणं गरजेचं आहे असं आपण आपलं मत व्यक्त केलं होतं. नीलमताई, मात्र या सगळ्यामध्ये आता राजकारण रंगतंय आणि कुठेतरी हा सगळा मुद्दा चिघळतोय की काय असं दिसतंय? काय नेमकं त्याबद्दल वाटतं? मुळामध्ये असं की लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती जे समाजकारण व्हायला पाहिजे आणि ज्याच्यावरती लोकहितासाठी एकमत व्हायला पाहिजे पुणे शहरामध्ये, की जी आतापर्यंत अनेक बाबतीतली पुण्याची परंपरा आहे, ते न घडता सगळ्यांनी मौनाचं राजकारण केलं. जेव्हा तुम्ही दाखवत होता सकाळपासून, अद्वैतलाही कल्पना आहे, तुम्हालाही कल्पना आहे, 12 वाजेपर्यंत कोणीही काही त्याच्यावरती बोलतच नव्हतं, माझ्या खेरीज आणि वाहिन्यांखेरीज. मुरलीधर मोहोळ आज खरं तर आमचे ते चांगले स्नेही सहकारी आहेत, पण आज अशी लाईनवरून ओपनली अशी चर्चा करायची वेळ येते. तर मुळामध्ये असं आहे की आता ही कारवाई होऊन सुद्धा जवळजवळ 5-6 दिवस होऊन गेले. तर आतापर्यंत महापालिकेतले महापौर म्हणून त्यांनी चौकशीचे आदेश द्यायला हवे होते. कशा प्रकारने ही कारवाई तुम्ही का केली या प्रकारे पावसाळ्याच्या तोंडावर. मी त्यांचा एक मुद्दा समजू शकते आणि मी आज त्याच्यासाठी अजून सुद्धा धोकादायक असणारे जे भाग आहेत तिथे दुरुस्तीचं आम्ही काम केलंय असं जे महापालिका म्हणते आहे, तर मी त्याची आज पाहणी करून समजून घेण्यासाठी जाणार आहे की परत पावसाळ्याचं पाणी तुंबल्यावर जर का प्रश्न तयार होणार असतील तर महापालिका, तर कुठली महापालिका ही सक्षमच असते, मुंबई असो पुणे असो, मला त्याच्यात राजकारण करायचं नाहीये. पण जसं आंबील ओढ्याबद्दल एक अत्यंत घाईने कारवाई करण्यात आली, सातत्याने अधिकारी काय सांगतायत की आम्ही नोटिसेस दिल्या होत्या, पण नोटिसेस दिल्यावर दुसरी कोरोनाची लाट होती, लोक घराबाहेर पडू शकत नव्हते. अशा मार्च-एप्रिलमध्ये नोटिसेस देऊन मे महिन्यानंतर त्यांच्या संदर्भामध्ये काही त्यांना वेळ न देता, आणि 2 प्लॉट्स आहेत तिकडे, एक 28 आहे आणि एक 2 आहे, त्या दोन्ही प्लॉट्सचा मिळून एक SRA होणार आहे. तर याच्यावरती कोणी आदेश दिले, काय दिले, याच्यावरती अजूनही मी असं सांगते जाहीरपणाने, पुणे पालिकेने चौकशी नेमावी ना समिती. ज्या प्रकारनी कारवाई झाली, हे अतिक्रमण किंवा लोकांना सुरक्षिततेसाठी हलवणं तात्पुरतं का होईना, हे अपरिहार्य असतं, हे सगळ्यांनाच कळतं आहे. दुसरं, स्वस्त घरांमध्ये राहायला जावं, आपल्याला घरं मिळावी ही नागरिकांची अपेक्षा आहे. ती उलट चांगल्या पद्धतीने कशी पूर्ण करायची याच्यासाठी मी 18 तारखेला मीटिंग घेतली होती. त्या सगळ्याची माहिती वेळोवेळी सगळ्यांना कळवलेली होती. माननीय मुख्यमंत्र्यांना जे मी भेटले ते मी स्वतः आयुक्तांना सांगितलं होतं. पण मला असं वाटतं की आयुक्त आणि प्रशासन हे कोणाच्या इशाऱ्यावरून काम करतंय का, महत्वाचं म्हणजे कार्यपद्धती. ज्या प्रकारनी बायकांचे डोक्याचे केस ओढून त्यांना काढलं गेलं तिथून, खरोखर गेल्या 40 वर्षामध्ये पुण्यात अशी एकही कारवाई झालेली मी पाहिली नाही, मुंबईत सुद्धा मी पाहिली नाही अशा पद्धतीने झालेली कारवाई अलीकडच्या काळात. आणि त्याच्यामुळे हे असं सगळं अमानुष वर्तन, मला तर असं काळजी थोडी वाटते की कोणी याच्यामध्ये हितसंबंधी लोक आहेत का, की जे महापालिकेला, राज्य शासनाला अडचणीत आणण्यासाठी प्रशासनातूनच चुकीची भूमिका बजावत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं आज सुद्धा कालची जी जनरल बॉडी सोमवारची पोस्टपोन झाली, आयत्याला ऑनलाईन ठरली, पण तातडीचा म्हणून ह्या विषयासाठी त्यांनी बैठक घेऊन त्याच्याबद्दलची चौकशी समिती तुम्ही नेमा आणि 8 दिवसामध्ये बघा की ही कारवाईचे पोलिसांना असे आदेश कसे काय दिलेले आहेत, त्याच्याबद्दल तरी निदान पुण्याच्या नागरिकांना कुठेतरी सुसंस्कृत असं दर्शन पुणे महापालिकेचं होणं अपेक्षित आहे. आणि राज्य सरकार जे काय करायचं ते करणार आहे या सगळ्यामध्ये, आमचंही त्याच्यावरती लक्ष आहे. आणि 7 जुलैला कोर्टाची तारीख आहे,
त्यामुळे तोपर्यंत काही त्या संदर्भात कोर्ट काय पुढे म्हणेल ते करायलाच लागणार आहे राज्य शासनाला आणि महापालिकेला दोघांनाही. बरोबर. पण त्याच्या आधी आपली काय जनतेशी बांधिलकी आहे हे तुमच्या समोर तुमच्या माध्यमातून जनतेच्या समोर व्यक्त होत आहे, त्याबद्दल मी आभारी आहे आपली. बिलकुल. नीलमताई, आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. पण या सगळ्यामध्ये मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत. ते सातत्यानं म्हणतायत की या सगळ्या मागे कोण आहे नेमकं जनतेला माहिती आहे, जनता सुज्ञ आहे. मोहोळ साहेब, मात्र एक आरोप देखील केला गेला की ज्या वेळेला ही सगळी कारवाई होत होती आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात होता, पण आपल्याशी संपर्क होऊ शकलेला नव्हता. त्यातच नीलमताई आता असं म्हणतायत की कुठेतरी जे स्थानिक नेते आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचं मौन जे आहे या सगळ्या प्रकरणाबाबतचं ते थोडंसं एक प्रकारे दुःखदायक आहे किंवा ते लोकांना रुचणारं नाहीये. मोहोळ साहेब, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? मौनचा विषयच नाही याच्यामध्ये. मला जे काही ती परिस्थिती त्यावेळी जी होती ते मी स्पष्टपणे बोललोय ना. मी मौन ठेवलेलंच नाही की याच्यामध्ये महापालिका प्रशासनाने ॲज अ महापौर म्हणून आणि आमचे कुणी बाकी पदाधिकारी म्हणून यांना कुणालाही याची कल्पना नव्हती की त्या दिवशी अशी पहाटे कारवाई होणार आहे. याच्या संदर्भात एक महापालिकेत बैठक नक्की झाली 8 दिवसापूर्वी. नाही, पण मोहोळ साहेब, ज्या वेळेला आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न होत होता त्यावेळेला आपल्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. सातत्यानं अनेक लोक मदतीसाठी आपल्याशी. संपर्क नाही झाला म्हणजे काय त्याचा अर्थ काय त्याला आपण निगेटिव्ह घेणं नाही. निगेटिव्ह घेण्याचा मुद्दा नाही मोहोळ साहेब. यानंतर देखील स्थानिकांची अशी अपेक्षा होती की शहराचा प्रथम नागरिक म्हणून आपण त्या ठिकाणी येणं, तिथल्या लोकांची अडचण, त्यांचं दुःख समजून घेणं गरजेचं होतं. हा गांभीर्यानेच घेतलाय आम्ही सगळ्यांनी. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही. जे झालंय ते चुकीचं झालंय. जसं ताई म्हणाल्या की आपण प्रशासनाला आदेश दिले पाहिजे होते, चौकशी केली पाहिजे, तर प्रशासनाला स्पष्टपणे आदेश आहेत की या सगळ्या विषयाचा आपण खुलासा केला पाहिजे. दुसरा मुद्दा राहिला की मुख्य सभा त्या दिवशी जी तहकूब झाली तर त्याच्यामध्ये मुख्य सभेमध्ये हा विषय झाला असता, चर्चा झाली असती, आदेश झाले असते. परंतु त्याच दिवशी ज्या दिवशी मुख्य सभा होती त्याच दिवशी राज्य सरकारचा सकाळी आम्हाला एक आदेश आला की त्याच्यामध्ये राज्यातल्या सगळ्या महापालिका, सगळ्या नगरपालिका, सगळ्या पंचायत समिती, जे काही जिल्हा परिषद याच्या सगळ्या सभा ज्या आहेत त्या आता ऑनलाईन पद्धतीने घ्या, कारण पुन्हा राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे ती आम्हाला सभा ऑनलाईन करावी लागली आणि ऑनलाईन मध्ये एवढी लोक एकत्र येऊन ह्याच्यामध्ये चर्चा होत नाही. तर माझा मुद्दा एवढाच आहे आता की आपण आता मागे न जाता याच्यामध्ये काय मार्ग सगळ्यांनी सामंजस्याने काढावं. नीलमताई आम्हाला मार्गदर्शन करतीलच. याच्यामध्ये पालकमंत्री असतील, महापालिका प्रशासन आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये मला असं वाटतं एक मार्ग आता काढला पाहिजे की झालं हे सगळं चुकीचं झालं, ठीक आहे, आता याच्यामध्ये योग्य दिशेने जाऊन योग्य पद्धतीने सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे ह्याच्यामधला निर्णय करू आणि आमच्या या सगळ्या नागरिकांना योग्य तो न्याय आता देऊ, एवढंच मला असं याच्यामध्ये वाटतं. म्हणजे मोहोळ साहेब, याच्या पुढे या सगळ्या मुद्द्यावर राजकारण होणार नाही, आपल्या परीनं तरी आपण ग्वाही देता याबद्दलची? मी माझ्या परीनं ग्वाही देतो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण होणार नाही. आता जे काय चाललंय हे थांबवलं पाहिजे. आता काय होतं, रोज एक तिथे नेता गेला आणि रोज एक स्टेटमेंट केलं तर त्याच्यामध्ये उलट याच्यामध्ये राजकारण वाढतं. तर मला असं वाटतं जे काय असेल ते चर्चा करू, संपूया, पण असं केल्याने हा विषय वाढेल एवढीच माझी विनंती सगळ्यांना. बिलकुल. मोहोळ साहेब, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ होते आपल्यासोबत फोनलाईनवरनं. त्यांनी ग्वाही दिलेली आहे या मुद्द्यावर राजकारण येत्या काळात होणं चुकीचं आहे, ते होऊ दिलं जाणार नाही. आणि दुसरीकडे या इथल्या लोकांना देखील न्याय मिळाला पाहिजे, त्यांना दिलासा मिळाला पाहिजे, अशीच भावना त्यांनी यावेळेला व्यक्त केलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पालिकेला दिल्याचं देखील ते म्हणतायत. नीलमताई गोरे देखील आपल्यासोबत आहेतच फोनलाईनवर. त्यांची या संदर्भातली आणखीन एक प्रतिक्रिया जाणून घ्यायची. नीलमताई, आपण आत्ताच ऐकलं मुरलीधर मोहोळ नेमकं काय म्हणाले. राजकारण तर होणार नाही या काळात, या सगळ्या प्रकरणावर पुढच्या काळात. मात्र ज्या पद्धतीची सगळी ही घडामोड घडली, या सगळ्या प्रकरणामध्ये घटनाक्रम हा सगळा घडला, ते पाहता इथल्या स्थानिकांना दिलासा मिळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता कोर्ट याबद्दलचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेईलच, ते येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच. मात्र राजकारण होणार नाही आणि हा सगळा मुद्दा यापुढे चिघळणार नाही, यासाठी नेमकं काय करावं असं वाटतं? असं आहे, माझ्या संदर्भात मी शिवसेना तर आम्ही कुठलंच राजकारण केलं नाहीये. इनफॅक्ट माझी अशी समजूत होती आतापर्यंत की सर्वच पक्षांचा या गोष्टीला पाठिंबा मिळेल आणि मुळामध्ये हे होऊन SRAच्या नोटिसेस जातात काय गेल्यानंतर आता त्यांना जी घरं मिळाली पर्याय म्हणून, तर कालच मी SRA मध्ये मीटिंग घेतली. त्याच्यात त्या बाधित लोक जे तिथे राहत आहेत त्यांना बोलावलं होतं आणि ज्यांना शिफ्ट केलंय त्यांनाही बोलावलं होतं. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जे राजेंद्र नगरमध्ये जागा आहे तिथे 4थ्या मजल्यापर्यंत डुकरं येतात, सगळे पाणी चोक होतं, तिथे परत पाणी साठतं,
तर आम्हाला तिथे जागा नको आहे. मग मार्ग असा आहे की लेक टाउन परिसरात तिथे सुद्धा हाच प्रश्न आहे. जिथे SRAच्या पर्यायी जागा आहेत त्या फार भयंकर आहेत. तर माझी पुणे महापालिकेकडून अपेक्षा आहे की बऱ्याच इमारती लो इन्कम ग्रुपसाठी बांधलेल्या रिकाम्या पडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये या लोकांना सामावून घेणं, किंवा तो जो विकासक आहे त्यांनी 3,500 रुपये भाडं जे दिलंय त्याच्याऐवजी त्यांनी 6,000 रुपये भाडं दिलं तर हे लोक कुठल्याही बळाचा वापर न करता बरेचसे लोक शिफ्ट व्हायला तयार आहेत, असं काल त्यांनी सांगितलेलं आहे. आज परत त्यांची SRA बरोबर मी मीटिंग घेते, पण ही सगळी प्रक्रिया पुणे महापालिका आणि SRAने करायला हवी होती. त्याच्या आधीच एखादं प्रोसेस करण्याच्या आधीच हे अशा पद्धतीने सगळं ज्याला आपण म्हणून घिसाडगाई केल्यामुळे लोकांचे फार वेदना आणि दुःख लोकांना झालेले आहे आणि सगळ्या महाराष्ट्रभर पुणे शहराची बदनामी झाली. नीलमताई, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे. आता हा मुद्दा येत्या काळामध्ये सुटावा यासाठी आपण स्वतः पालकमंत्री अजित पवार आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार का? हा सगळा प्रश्न सुटला जावा तातडीनं, त्याबद्दलचा काहीतरी तोडगा निघावा सकारात्मकपणे, याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहात? अजितदादांशी तर बोलणं म्हणजे आमच्या रोजचा कामाचाच भाग असतो. कुठलंही निवेदन जेव्हा आम्ही पाठवतो तर हे सुद्धा आंबील ओढ्याचं सुद्धा निवेदन मी त्यांना स्वतःला, म्हणजे आमची बैठक झाली तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री ते अजितदादा ह्या सगळ्यांनाच प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचं मार्गदर्शन घेत असतो, मदत घेत असतो. बरोबर. त्यांनाही निवेदन पाठवलेलं होतं. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं मीटिंग मध्ये की आम्ही अजितदादांशी संपर्क करूनच स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे अजितदादांनी कधी या संदर्भामध्ये याबद्दल जे काही ते निर्णय घेतील ते आम्हाला जर का विश्वासात घेतलं आणि लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं, कोणी काय म्हणेल की ताईंचा काय संबंध, ज्या ठिकाणी लोकांचं अशा पद्धतीने अवहेलना होत असेल एकदा, आणि हे पहा तसे एकदा एकीकडचे असे लोक हटवले तर बाकीच्या ठिकाणी पण हीच पद्धत अवलंबली जाईल आणि हे आपल्या सरकारला शोभेचं नाही, लोकशाहीला शोभेचं नाही. अजितदादांनी कुठेही या संदर्भामध्ये आम्हाला बोलवून मिटिंग जर का केली आणि लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्याप्रमाणे या SRAच्या विकासकाला थोडी वेसण घातली तर हा प्रश्न सुटू शकणार आहे. बिलकुल. नीलमताई, खूप खूप धन्यवाद. आपण बोललात न्यूज 18 लोकमतची या महत्त्वाच्या मुद्द्यावर आणि या सगळ्याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल. या कारवाईचं गुपित नेमकं केव्हा उलगडणार हा खरा प्रश्न उपस्थित केला जात होता. जे राजकारण रंगतं या मुद्द्यावर ते नेमकं केव्हा निवळणार हा देखील मुद्दा उपस्थित केला जात होता. पण तिथले जे लोक आहेत ज्यांची घरं पडलेली आहेत, पावसाळ्याच्या तोंडावरती पाडली गेलेली आहेत कारवाईच्या नावाखाली, त्यांना नेमका दिलासा केव्हा मिळणार हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्याबद्दल देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आश्वस्त केलेलं आहे की तातडीनं त्याबद्दलची पावलं उचलली जातील. या सगळ्या मुद्द्यावर सध्या स्थगिती आहे. कोर्ट याबद्दलचा निर्णय येत्या काही दिवसात घेणार आहे. मात्र राजकारण या सगळ्या मुद्द्यावर रंगता कामा नये हीच एक अपेक्षा या निमित्तानं स्थानिकांकडनं व्यक्त होतीये. दिलासा मिळावा हीच एक अपेक्षा व्यक्त होतीये. ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नागपूरमध्ये आज लसीकरणासाठी दुसऱ्या दिवशी सुद्धा महानगरपालिकेची 119 केंद्र बंद असणार आहेत. पालिकेला कोविशिल्ड लसीचा साठाच उपलब्ध नसल्यामुळे ही केंद्र बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता लसीकरण केंद्रांवरून परत जावं लागतंय. नागपूरमध्ये एकूण 122 लसीकरण केंद्र आहेत. त्यापैकी 119 लसीकरण केंद्र काल देखील बंद होती आणि आज देखील ही लसीकरण केंद्र बंद आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे नागपूरमध्ये लसींचा असलेला तुटवडा. पर्यायानं या केंद्रांवर अनेक नागरिक लसीकरणासाठी म्हणून आलेले होते, मात्र लसच उपलब्ध नसल्यानं या नागरिकांना परत जावं लागलेलं आहे. केवळ 3 लसीकरण केंद्र नागपुरातली सुरू आहेत अशी कालची माहिती होती. आज नेमकी काय स्थिती आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि थेट यासाठीच आपण जाणार आहोत तुषार कोहळे आपले प्रतिनिधी यांच्याकडे. तुषार, 122 पैकी 119 लसीकरण केंद्र काल देखील बंद होती, आज देखील बंद असल्याची माहिती समोर येते. लसीचा अपुरा साठा, पुरेसा पुरवठा न होणं ही यामागची कारणं आहेत. पण आता तरी या लसी नागपूर महानगरपालिकेला मिळणार आहेत का? नेमकं काय नियोजन याबद्दलचं केलं जात आहे तुषार?
अजिंक्य, जर का बघायचं झालं तर नागपूर महानगरपालिकेला अजूनही माहीत नाही की त्यांना लसीचा साठा कधी मिळेल. काल त्यांना वाटत होतं की रात्रीपर्यंत मिळेल, त्यामुळे त्यांनी नागरिकांना सांगितलं की उद्या तुम्ही लसीकरणासाठी या. आणि आज बघितलं तर त्यांना रात्री लसीकरणाचा साठा मिळाला नसल्यामुळे आज देखील त्यांना बंद आपले केंद्र ठेवावे लागत आहे. म्हणजे नागपूर शहरामध्ये 122 एकूण केंद्र आहे, त्यापैकी 119 केंद्र बंद आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये मनस्ताप सहन करावा लागतो. आपण बघू शकतो की कशाप्रकारे नागपूर महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्राच्या दारावर नागरिक येतात, सकाळला विचारपूस करतात आणि या नागरिकांना परत जावं लागत आहे. यातले अनेक असे नागरिक आहे की ज्यांनी सुट्ट्या काढलेल्या आहे, कोणाच्या नोकरी आहे, काही विद्यार्थ्यांचे ट्युशन होते, ते सोडून ते इथे लसीकरण केंद्रावर आले आणि 2-2, 3-3 दिवस झाले सारखं त्यांना हेच उत्तर दिलं जातं की उद्या तुमचं लसीकरण सुरू होईल. मात्र सातत्याने लोक इथे येत आहे, मात्र त्यांना आल्या पावली परत जावं लागत आहे. लोकांच्यात संतप्त भावना आपण त्यांना विचारूया, त्यांना कशा प्रकारचा त्रास होत आहे. काकू, तुम्ही कधीपासून इथे लसीकरणासाठी येत आहे? परवाच्या दिवशी आली होती, काल पण दुपारी आली तर बंदच दाखवलं. कामधंदे सोडून सने आम्हाला यावं लागते. त्या दिवशी पावसामध्ये आम्ही भिगत गेलो, मग नाही राहत तर सांगून द्यायचं ना की नाही आहे म्हणून सन्या. मग आम्ही कशाला येतो? आज पुन्हा अजून सुट्टी काढली, आम्ही येऊन गेलो आता. अच्छा, तुम्ही कोणतं काम करताय? भांडी धुण्याचं काम करते. सुट्ट्या देत नाही आम्हाला, मग म्हणून सने आज आली. आता अजून कामाला जाऊन तर आता म्हणते अर्ध्या घरी जाऊन अर्ध्या घरी नाही जाऊन, मग रागवतात आम्हाला. म्हणून आज लसीकरण बंद ठेवलं आज. तर आज आता कसं करावं सांगा. आता तुमचा दुसरा डोस होता? पहिलाच आहे. अच्छा, पहिलाच आहे. हो. अच्छा. तुझं काय, तुला किती दिवसापासून तू येते लसीकरणासाठी? मी परवाच्या दिवशी आलो होतो, अर्धा तास लाईनमध्ये लागलो. त्यांनी आधी सांगितलं ही ऑनलाईनची लाईन आहे. माझं रजिस्ट्रेशन झालं होतं, पण त्यांना विचारलंय मी की माझं स्लॉट बुक नाही झालं आहे. तरी काही म्हणतात की त्या लाईनीत लागा, काही म्हणतात की वेगळ्या लाईनीत लागा. नंबर आल्यावर त्यांनी म्हटलं की नाही, ही तुमची लाईन नाही, दुसऱ्या लाईनीत लागा. मग इथे पुष्कळ गर्दी असल्यामुळे मी दुसऱ्या सेंटरवर गेलो, तिथेही पुष्कळ लाईनीत लागलो. मी येते तर ते म्हणे भेटन म्हणे. असं करून 2-2.5 तास मी राहिलो तिथे. त्यांचं लंच झाला, सर्व काही झालं आणि त्यानंतर येऊन म्हणतात की फक्त 18 लोक आहे, ते थांबा, बाकीचे चालली जा. असं करत आहे. जर त्यांना माहीत आहे की किती आहे स्लॉट तर आधीच सांगायला पाहिजे ना, बाकी त्यांचा टाईम नाही वेस्ट केला पाहिजे. तुझा वेळ वाया गेला म्हणजे? माझे 2 क्लास मिस झाले त्या दिवशी. आता मी सेकंड इयरचा स्टुडंट आहे BSc, तर त्या दिवशी आमची आता एक्झाम सुरू आहे, हे आहे, त्यामुळे आमचाही टाईम वेस्ट होतो ना. 18+ केला तर काही त्यांनी हे केला, फॅसिलिटीज दिले पाहिजे. काका, तुमचा दुसरा डोस आहे? मला दुसरा डोस आहे. मला मेसेज आला आहे. आम्ही आज 3-4 सेंटर फिरून आलो आहे इथे. आम्हालाच कळवलं की इथे चालू आहे इंदिरा गांधीमध्ये, म्हणून आम्ही इंदिरा गांधीमध्ये आलो. आम्ही त्रिमूर्तीनगरला गेलो, आम्ही हनुमान मंदिरला गेलो त्रिमूर्तीनगरच्या. ना आता तिसऱ्यांदा इथे आलो, तर इथे पण आलो तर इथे पण बंदच आहे. काय करावं काही कळत नाही. सरकारच्या नियोजनाबद्दल तुमचं काय मत आहे? नाही सर, त्यांनी काय करायला जे तुम्ही मेसेज पाठवता, आपण ते त्यानुसार चाललं पाहिजे ना. आता आम्ही सुट्टी घेऊन आलेलो आहे, आम्हाला सुट्ट्या मिळत नाही एक तर. आणि प्रत्येक वेळेस असंच सांगतात की बा आज या उद्या, आज या उद्या. आम्ही प्रत्येक सेंटरवरती गेलो, तिथे आम्हाला हाच प्रश्न केला की बा तुम्ही उद्या येऊन जा, उद्या येऊन जाईल. आता 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, हे असंच चालू आहे. अजिंक्य, आपण बघू शकतो की पाठीमागे हे जे नागरिक आहे हे देखील बघा आतमध्ये चौकशी जाऊन परत येत आहे. म्हणजे महत्त्वाचा विषय हा आहे की लोकांना देखील माहीत नाही आणि महत्त्वाची गोष्ट की पालिका प्रशासनाचे ते कर्मचारी त्यांना देखील माहीत नाही. ताई, 1 मिनिट, तुम्ही आतमध्ये गेले, काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की आज नाही आहे म्हणे व्हॅक्सिन. आम्ही मेसेज दाखवले तर म्हणे हे मेसेज आम्ही नाही दिले. मग ते काका होते, ते म्हणे की गार्डनी सांगितलं आम्हाला, तर ते म्हणे की माहिती नाही आम्हाला. पण आज व्हॅक्सिन नाही आहे. आम्ही म्हटलं उद्या येऊ का, तर येऊन बघा, 7:15-8ला लाईन लावून बघा, पण व्हॅक्सिन यायची गॅरंटी नाही. कधीपासून तुम्ही लसीकरणासाठी प्रयत्न करत आहे? माझं तर सेकंड डोज आहे आता, हिचा पण सेकंड डोज आहे. पण आम्ही आता 15 दिवस झाले, पण आम्हाला लस काही म्हणजे ओकाटमध्ये आहे म्हणून म्हणाले, पण आम्हाला ओकाटचं काही माहिती नाही, रेट किती आहे, काय आहे. आम्ही फर्स्ट एम्प्लॉईजना परफेक्ट माहिती काहीच नसतं. हां, आणि फर्स्ट आम्ही ओकाटलाच घेतला होता. अच्छा. हां, त्यावेळेला 250 रुपीज आम्ही पे केले होते. आपण बघू शकतो आपण की सकाळपासून कशा प्रकारे सर्व नागरिक इथे येत आहे, चौकशी करताय, चौकशी करून परत जात आहे. तर सर्व संतप्त भावना आहे नागरिकांच्या. त्यांचं असं म्हणणं आहे की पालिका प्रशासनाने योग्य मेसेज द्यायला पाहिजे. जर का त्यांच्याकडे लसीचा साठा उपलब्ध नसेल तर त्या संदर्भात नागरिकांना माहिती द्यायला पाहिजे. नागपूर महानगरपालिकेनं जे उत्तर दिलं जातं की तुम्ही उद्या या, पण उद्या जरी असेल तरच त्यांना बोलवायला पाहिजे. जर का त्यांना माहीतच नसेल तर त्यांनी उद्या कशाला बोलवता, हा देखील प्रश्न या नागरिकांनी ते उपस्थित केला आहे. अजिंक्य, तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. नागपूरमध्ये आपण बघितलं, नागरिकांना लसच मिळत नाहीये, लसीचा साठाच उपलब्ध नाहीये. तर महानगरपालिकेनं किमान आम्हाला कळवावं तरी की लस नाही, जेणेकरून आम्ही आमचा वेळ तरी वाया घालवणार नाही.
अशी एकंदरीतच भावना इथल्या लोकांनी व्यक्त केलेली आहे। नागपूरमधली लसीकरणाची स्थिती नेमकी काय आपण बघितलं, आता औरंगाबादमधली नेमकी स्थिती काय बघूया। लसीच्या तुटवड्यामुळे औरंगाबादमधल्या लसीकरण मोहिमेची गती गेल्या 3 दिवसांपासून मंदावल्याचं चित्र आहे। 79 लसीकरण केंद्रांपैकी फक्त 4 लसीकरण केंद्रावरच आज लसीकरण होणार आहे। यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होताना दिसतेय। गेल्या 3 दिवसांपासून औरंगाबादमधली लसीकरण मोहीम काहीशी मंदावलेली आहे। मोहिमेचा वेग मंदावलेला आहे, कारण 79 केंद्रांपैकी फक्त 4 केंद्रांवर सध्या लसीकरण केलं जात आहे आणि पर्यायानं लसींचा तुटवडा आहे आणि त्यामुळेच जे लसीकरण केंद्र सध्या सुरू आहे त्या केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होती आहे। राज्यातल्या या महत्त्वाच्या शहरांमध्ये लसींचा तुटवडा असल्याचं सध्याचं चित्र आहे। औरंगाबादमधल्या या स्थितीविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सचिन, औरंगाबादमधल्या 79 केंद्रांपैकी 4 केंद्रांवरच सध्या लस दिली जाते। लसींचा मोठा तुटवडा असल्याचं दिसतंय। लस नेमकी केव्हा मिळणार याबद्दलची काही माहिती पालिकेकडे प्रशासनाकडे आहे का? आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जर लस मिळणार नसेल तर त्या केंद्रांवर येणाऱ्या लोकांना निदान हे सांगितलं तरी जातंय का की लस उपलब्ध नाहीये? सचिन, सर्वात पहिले की लस कधी येणार याबाबत वैद्यकीय अधिकारी जे आहे मनपाचे त्यांच्याकडून काही अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नाही। मात्र औरंगाबाद शहराच्या 79 जे केंद्र होतं त्या केंद्रापैकी फक्त 4 केंद्रावरती सध्या लसीकरण चालू आहे। त्या 4 केंद्रावरून एकाच ठिकाणी नाही का प्रथम डोस जो आहे तो दिला जातोय। बाकीचे जे 3 केंद्र आहेत त्या 3 केंद्रावरती दुसरा डोस जो आहे तो नागरिकांना दिला जात आहे। त्याचबरोबर आपण जर हा विचार केला की नागरिकांना याची माहिती मिळते का, तर नागरिक एकदम संपूर्णपणे संभ्रमात आहे। कारण की नागरिक जे आहेत मागील 3 दिवसापासून लसीकरण केंद्रावरती येत आहेत, मात्र सकाळी 4 वाजेपासून लसीकरण केंद्रावरती येऊन ते लसीकरणासाठी रांग लावत आहेत। मात्र जेव्हा 10 किंवा 11 वाजता त्यांना सांगितलं जात आहे की आता लस नाही आहे किंवा लस उद्या येणार आहे किंवा नंतर येणार आहे, त्या काही लोकांना टोकन देखील वाटले जात आहेत। मात्र त्या टोकन धारकांना देखील दुसऱ्या दिवशी परत फरफट करावी लागते। सकाळी 4 वाजेपासून लाईनीमध्ये उभे राहावं लागतं। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतात की कशा प्रकारे हे नागरिकांमध्ये संपूर्ण प्रमाणात संभ्रम आहे, कारण की कुणालाच हे माहिती नाही की लस कधी मिळणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की भिंतीवर असं लिहिलेलं आहे की 29 व 30 तारखेची रोजीचे जे कोविड लसीकरणाचे टोकन जे आहेत ते वाटप करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर 2 तारखेचे जे रोजीचे जे टोकन आहेत ते 10 वाजता उपकेंद्र बजाजनगर येथे वाटप करण्यात। मात्र 10 वाजता कोणते 2 तारखेचे 1 तारखेचे की आजचे असं कुठल्याही स्पष्टपणे तिथं लिहिलेलं नाहीये। आणि या ठिकाणी यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती की 10:30 वाजता या ठिकाणी टोकन वाटले जातील। मात्र या ठिकाणी आता वैद्यकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी येऊन सांगितलं की आज टोकन वाटले जाणार नाही। त्यामुळे एकीकडे भिंतीवरती भित्तीपत्रक लिहून असं दाखवलं जात आहे की 10:30 वाजता हे वाटण्यात येईल। मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्पष्टता नसल्यामुळे नागरिक हे सकाळपासून या ठिकाणी उभे आहेत। मात्र अजूनही वैद्यकीय कार्यालयातील ज्या ठिकाणी लसीकरण करणारे वैद्यकीय अधिकारी अद्यापही या ठिकाणी केंद्रावर हजर झालेले नाहीये। त्यामुळे आता ही परिस्थिती गोंधळाचीच आहे। नागरिक सकाळी 6 वाजेपासून या ठिकाणी थांबलेले आहे, मात्र त्यांना अद्यापही हे माहीत नाही की त्यांना लस भेटणार आहे, टोकन भेटणार आहे की नाही, याबद्दल कुठलीही स्पष्टता सध्या तरी या ठिकाणी नाहीये। बिलकुल सचिन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। औरंगाबादमध्ये लसींचा मोठा तुटवडा आहे हे तर आपण बघितलं। दुसरीकडे नागरिकांना देखील सांगितलं जात नाहीये की लस तुम्हाला आज दिली जाणार आहे की नाही, लस नेमकी केव्हा उपलब्ध होईल याबद्दलची माहिती प्रशासनाला देखील नाहीये, तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील नाहीये। त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे, नागरिकांचा संभ्रम त्यामुळे वाढलेला आहे। औरंगाबादचा आढावा आपण घेतला। रत्नागिरीतली नेमकी परिस्थिती काय बघूया। रत्नागिरीमध्ये लसीकरणाबाबतीतल्या नियोजनाचा अभाव दिसतो आहे, कारण गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यातलं लसीकरण केंद्र बंद असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होतीये। रत्नागिरीमध्ये लसीकरणाला 4 दिवसांपासून ब्रेक लागल्याची स्थिती आहे। रत्नागिरीतली परिस्थिती आपण सध्या पाहतो आहोत। रत्नागिरीमध्ये सुद्धा लसीकरणाच्या नियोजनाचा अभाव दिसतो आहे। जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून लसीकरण बंद आहे आणि त्यामुळे लस घेण्यासाठी जे लोक येत आहेत त्यांची मोठी गैरसोय होतीये। त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। नेमकी लस केव्हा मिळणार याबद्दलची कोणतीही माहिती त्यांना दिली जात नाहीये।
काही जण अद्यापही आपल्या लसीच्या पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत, काही जणांना दुसरा डोस घ्यायचा आहे, पण त्याबद्दलचं कोणतंही नियोजन प्रशासनाकडून केलं गेलं नसल्याचंच दिसतंय आणि याचीच परिणती जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून लसीकरण बंद असल्याचं समोर आलेलं आहे। रत्नागिरीतली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। लसीकरणासाठी जे काही नागरिक येत आहेत त्यांची गैरसोय होतीये, कोणत्याही प्रकारची त्यांना माहिती मिळत नाहीये की नेमकी त्यांना लस केव्हा मिळू शकणार आहे। एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतल्या बीकेसीच्या लसीकरण केंद्रावर आज कोविशिल्ड लसीचा साठा नाहीये, त्यामुळे ज्यांना कोविशिल्डचा दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांची मोठी गैरसोय होतीये। कोवॅक्सिनचा केवळ दुसरा डोस दिला जाईल। 45 वर्षांवरील 50 व्यक्तींना तर 18 वर्षांवरील 100 व्यक्तींना कोवॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे। लसीच्या कमतरतेमुळे लोकांची मोठी गैरसोय होतीये। एकीकडे या केंद्रांवर खूप मोठ्या संख्येने लोक येत आहेत लस घेण्यासाठी, मात्र लस मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्या कारणामुळे सर्वांना लस मिळणं शक्य होत नाहीये। बीकेसी मधील वॅक्सिनेशन केंद्रावरती आज सकाळपासूनच लोकांची गर्दी पाहायला मिळते, परंतु कोविशिल्ड लसीचा पुरेसा साठा नसल्यानं अगदी पहिला डोस असेल किंवा दुसरा डोस असा तुम्हाला मिळणार नाहीये। यासाठीच इथे एक बोर्ड लावण्यात आलेला आहे ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की कोविशिल्डचे डोसेस आता उपलब्ध नाही आहेत आणि कोवॅक्सिनचे सुद्धा फक्त ज्या व्यक्तींचा सेकंड डोस आहे अशाच व्यक्तींना हे लस मिळू शकणार आहे। याचाच अर्थ असा होतो की मुंबईमधल्या अनेकांना आज बीकेसीमधल्या वॅक्सिनेशन केंद्रावरती मुळीच लस मिळणार नाहीये। अनेकांना मेसेज सुद्धा आलेले होते, अनेक नागरिक इथे आलेले आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे? तुम्ही लस घ्यायला आलेलात? सेकंड लस घ्यायला आलो होता, मला दोनदा मेसेज आले 35 डेज 45 डेज, नंतर सांगितलं 84 डेजला यायचं आहे। 84 झाला मेसेज पण आला कालपासून अजून पेरतो नाही। नक्कीच सर, आपण बघतो की सर्वसामान्यांना अशाच पद्धतीने रांगेत थांबावं लागतंय, परंतु लसीचा अपुरा साठा असल्यामुळे कुठेतरी आज बीकेसी केंद्रावरती पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या अनेकांची निराशा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मगाशी आपण बघितलं रत्नागिरीमध्ये लसीकरण नियोजनाचा अभाव दिसतो आहे, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून लसीकरण बंद आहे आणि त्यामुळे लसीकरणासाठी म्हणून आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। रत्नागिरीत लसीकरणाला गेल्या 4 दिवसांपासून ब्रेक लागलाय। इथल्या लसीकरण मोहिमेचा वेग मंदावल्याचं सध्याचं दृश्य आहे। रत्नागिरीमधल्या याच स्थितीबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया। शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। शिवाजी, रत्नागिरीमध्ये देखील गेल्या 4 दिवसांपासून लसीकरण बंद असल्याचं समोर येत आहे। काय नेमकी यामागची स्थिती आहे, काय नेमकी कारण आहे? शिवाजी, त्याबद्दल काय सांगता येईल? 4 दिवस या जिल्ह्यामध्ये कोविशिल्ड जी लस आहे ती लस उपलब्ध नाही। कोवॅक्सिनची लस साठा उपलब्ध आहे। गेल्या 4 दिवसापासून कोवॅक्सिनचा साठा 7000 लस या जिल्ह्यामध्ये आलेली आहे। 112 लसीकरण केंद्रावर ही लस पुरवण्यात आली होती, परंतु दुसऱ्या डोससाठी नागरिक ड्यू नसल्याने ही सगळी लस लसीकरण केंद्रावरती पडून आहे, परत पाठवण्यात आली। गेले 3 दिवस अशा प्रकारचा गोंधळ अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। लसीकरण केंद्र उघडण्यात आली होती, परंतु नागरिकच नव्हते। अनेक लोकांना आता कोवॅक्सिन दिलं जात नाही, कारण कोविशिल्ड दिलं जात आहे। पहिला डोस घेण्यासाठी अनेक नागरिक लसीकरण केंद्रावर येत आहेत, परत जात आहेत, परंतु या जिल्ह्यामध्ये नियोजनाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय। कोविशिल्डचा डोस गेले 4 दिवस या जिल्ह्यामध्ये आलेला नाही, त्यामुळे जिल्ह्यातले 112 लसीकरण केंद्र बंद आहेत। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कोवॅक्सिनचा दुसरा डोस या जिल्ह्यामध्ये येऊन पडलेला आहे, त्यामुळे कुठेतरी जिल्ह्यातला हा नियोजनाचा अभाव आता चव्हाट्यावर आलेला आहे। नागरिकांना लस घ्यायची आहे, लसीकरण करा असं सांगितलं जातंय, परंतु लस उपलब्ध होत नसल्याने अनेक लसीकरण केंद्रावर लोक येत आहेत, परत जात आहेत, गर्दी होते आणि अशा प्रकारची गर्दी आता कुठेतरी कोरोनाला धोकादायक म्हणावी लागेल। जिल्ह्यामध्ये आता लसची गरज आहे। गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये जी कोविशिल्डची जी लस आहे
ते एकदम कमी प्रमाणामध्ये येते, तुरळक प्रमाणामध्ये लसीकरण केंद्रावरती ही लस येते. 10 कुठे 20 कुठे 30 अशा प्रकारची जर का लसीकरण जर या ठिकाणी जर आले तर लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. लोकांना लसची गरज आहे, परंतु जिल्ह्यासाठी कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची मागणी होत नाही. नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते, लस वाढवा अशा प्रकारची मागणी केली जाते. गावागावामध्ये आता लसीकरण सुरू झालंय, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लसीकरण सुरू झालेलं आहे, परंतु लस साठाच या जिल्ह्यामध्ये उपलब्ध नसल्याने गर्दीसारखी परिस्थिती आपल्याला पाहायला तर मिळते. मात्र जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नियोजनाचा अभाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आता माझ्या पाठीमागे आपण बघितलं असाल तर हे लसीकरण केंद्र बंद आहे, लस संपली अशा प्रकारचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. जिल्ह्यामधल्या सगळ्याच लसीकरण केंद्रावरती अशा प्रकारचा बोर्ड लावलेला आहे, परंतु कोविशिल्डची जी लस आहे ते कधी अजूनही सांगता येणार नाही, कारण कोविशिल्डचा आता या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा सुद्धा जाणवतोय. बरोबर, गेल्या पण कुठेतरी नागरिकांना याबद्दलची माहिती देणं देखील तितकंच गरजेचं आहे. शिवाजी, जर लसच उपलब्ध नसेल, पहिला डोस ज्यांना घ्यायचा असेल त्यांना जर ती लस मिळत नसेल तर त्यांना त्याबद्दलची माहिती प्रशासनानं देणं गरजेचं आहे, आणि ती माहिती सध्या दिली जात नाही असल्याचं सध्या तरी दिसतंय. शिवाजी, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. आपण रत्नागिरीचा आढावा घेतला, यानंतर आपण वसई विरारमधली नेमकी स्थिती काय ते पाहूया. वसई विरारमध्ये देखील लसीकरणाला ब्रेक लागलेला आहे. प्रभाग समिती बी मध्ये लसीकरण सध्या बंद असल्याचं दिसतंय. नालासोपारा पूर्वेमधल्या शाळेतलं लसीकरण सध्या बंद आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती बीच्या KMPD शाळेमध्ये लसीकरण बंद केल्यानं अनेक जणांना आल्या पावली परत जावं लागलेलं आहे. आणि याचबद्दलची माहिती देण्यासाठी विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विजय, नालासोपारा पूर्वेकडे असलेल्या लसीकरण केंद्रावरचं लसीकरण बंद असल्याचं सध्या समोर येताना दिसतंय. विजय, काय नेमकी स्थिती आहे? अजिंक्य, वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातच गोंधळ आहे, त्यामुळे हे लसीकरणाचं मध्ये सुद्धा आपल्याला गोंधळ पाहायला मिळतो. या लसीकरणासाठी ज्या नियुक्त केलेल्या अश्विनी माने, डॉक्टर अश्विनी माने आहेत, त्या लोकांनाच काय पत्रकारांना सुद्धा माहिती देत नाही. त्याच्यामुळे आज लसीकरण होणार आहे की नाही होणार आहे, कधी होणार आहे. आता जेव्हा लोक या ठिकाणी आली होती केंद्रावरती, त्यांना सांगितलं की तुम्ही पत्रकारांना विचारा, पत्रकार तुम्हाला सांगतील किती वाजता लस मिळेल, कधी मिळेल. आणि पत्रकार जेव्हा यांच्याकडे विचारणा करतात तेव्हा त्यांना सांगितलं तर आम्हाला माहित नाही, आम्हाला कोणतीही कल्पना नाही. जर ह्यांनाच कल्पना नसेल तर लोक तर देणार, निरुत्तर करून ठेवले. अजिंक्य, बिलकुल विजय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. वसई विरारमधली स्थिती नेमकी काय हे देखील आपण पाहिलं. लस जर उपलब्ध नसेल तर नागरिकांना त्याबद्दलचा मेसेज देणं देखील तितकंच गरजेचं आहे. अनेक ठिकाणी आपण बघितलं लसींचा मोठा तुटवडा आहे आणि त्यामुळे लसीकरण केंद्रांवर लोक रांगा लावतायत. मात्र काही ठिकाणी मर्यादित स्वरूपात लसींचे डोस आहेत, काही ठिकाणी लसच उपलब्ध नाही. त्यामुळे निदान इथल्या केंद्रांवरच्या जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांनी तरी किमान नागरिकांना या सूचना दिल्या पाहिजेत की आज लस उपलब्ध नाही, केव्हा लस मिळेल याबद्दलची शाश्वती नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला मेसेज येत नाही तोपर्यंत लस घेण्यासाठी म्हणून लसीकरण केंद्रांवर येऊ नका. मात्र कोणत्याही प्रकारचं नियोजन या सगळ्या लसीकरण केंद्रांवर दिसत नाही आणि त्याचमुळे या सगळ्या गोंधळामध्ये आणखी भर पडताना दिसतेय. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला सर्वांनाच नियंत्रणात आणायचा आहे. त्यामुळे मास्क लावणं अत्यावश्यक आहे, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. मात्र मास्क लावताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाकलं जाईल अशा पद्धतीनं हा मास्क लावा. सुरक्षित राहा आणि बघत राहा न्यूज 18 लोकमत.